नमस्कार. आजची आपली रेसिपी आहे थालीपीठ. थालीपीठ आपण नाश्त्यासाठी किंवा रात्रीच्या जेवणासाठी सुद्धा करू शकतो. हे थालीपीठ कसं करायचं ते आज आपण बघू. त्यासाठी काय काय साहित्य घेतलं आहे ते आधी बघू आपण. सगळ्यात आधी आपण इथे 1 कप ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, अर्धा कप गव्हाचं पीठ, पाव कप बाजरीचं पीठ, कोथिंबीर, तेल, त्यानंतर अर्धा कप तांदळाचं पीठ, पाव कप बेसन, कांदा, एक मिरची हिरवी, त्याच्यानंतर ओवा, जिरे, तीळ, धणे पावडर, हळद, तिखट, हिंग आणि मीठ एवढं साहित्य आपल्याला आज लागणार आहे. सगळ्यात आधी आपण इथे परात घेतलेली आहे. आता या परातीमध्ये आपण सगळे पिठं घालून घेऊ. सगळ्यात आधी आपण ज्वारीचं पीठ घालून घेऊ, कणिक, बाजरीचं पीठ, तांदळाचं पीठ, बेसन, त्यामध्ये अर्धा चमचा हळद, चमचा तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त यामध्ये घालू शकता. इथे आपण ओवा, जिरे आणि तीळ घेतलेले आहे ते पण याच्यात घालून घेऊ. 1 चमचा धणे पावडर घालायची. आता 1 चमचा मीठ, पाव चमचा हिंग, इथे 1 मोठा कांदा घेतलेला आहे आपण आणि तो बारीक चिरून घेतलेला आहे. त्याच्यातच आपण 1 हिरवी मिरची पण चिरून घेतलेली आहे. आता हे आपण याच्यात घालून घेऊ. त्या मिश्रणामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची. आता 1 चमचा तेल आपण याच्यात घालून घेऊ. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण गोळा मळून घेऊ. गोळा खूप घट्ट न मळता थोडासा सैलसरच आपल्याला हा मळायचा आहे. आपला गोळा चांगला मळून झालेला आहे. आपल्याला 1 ग्लास आपण पाणी घेतलं तर त्याच्यापैकी थोडंसं पाणी इथे उरलेलं आहे. आता आपण थालीपीठ करायला घेऊ. त्यासाठी आपण 1 रुमाल ओला करून घ्यायचा आहे आणि तो पिळून घ्यायचा पाण्याने. स्वच्छ रुमाल घेऊन तो पाण्यामध्ये ठेवून त्याच्यावर आपण आता थालीपीठ थापून घ्यायचं आहे. थालीपीठ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठं कसंही करू शकता. पाण्याचा हात घेऊन थालीपीठ आपण थापून घ्यायचं आहे. आता या थालीपीठामध्ये आपण 3-4 अशी छिद्र करून घ्यायची आहेत आणि आता हे थालीपीठ आपण गरम तव्यावर घालून घेऊ. सगळ्यात आधी आपण तवा तापायला ठेवलेला आहे. तवा तापला की आपण त्यावर तेल घालून घेऊ. चांगलं सगळीकडे पसरवून घेऊ असं. आणि हे थालीपीठ आपण तव्यावर घालू.
दोन्ही बाजूंनी खमंग आपण खरपूसाचा थालीपीठ भाजून घेणार आहोत. आता या थालीपीठावर आपण तेल घालून घेऊ. आता 2 मिनिट आपण झाकण घालून घेऊ थालीपीठावर, म्हणजे आपलं थालीपीठ दोन्हीकडनं छान शिजेल. आपण झाकण काढून घेऊ आणि आपलं थालीपीठ आपण पलटवून घेऊ. थोडंसं तेल आपण घालून घेऊ. आपलं थालीपीठ दोन्ही बाजूंनी छान खरपूस भाजून झालेलं आहे. आपण आता हे काढून घेऊ. आता पुन्हा आपण रुमाल ओला करून घेतलेला आहे आणि आता याच्यावर पुन्हा आपण आता दुसरं थालीपीठ करून घेऊ. हे थालीपीठ भाजणी करून सुद्धा करू शकता. डाळी धान्य वगैरे सगळे भाजून घेऊन त्यात थालीपीठ सुद्धा छान लागतं. मध्ये तेल घालून घेऊ. आणि पुन्हा 2 मिनिट झाकण ठेवून काढून घेऊ आणि थालीपीठ आपण उलटवून घेऊ. छान खमंग भाजून झालेलं आहे. आता आपण हे काढून घेऊ. पुन्हा आपण पाण्यातून रुमाल काढून घेतलेला आहे. पुन्हा आपण थालीपीठ थापून घेऊ. पाण्याचा हात लावून घ्यायचा आणि पुन्हा थालीपीठ थापून घ्यायचं आहे. याच पद्धतीने आपण सगळे थालीपीठ करून घ्यायचे आहेत. यावर तेल घालून घेऊ. आणि झाकण घालून
छान भाजून झालेलं आहे. पण हे पण थालीपीठ काढून घेऊ. खुसखुशीत असे थालीपीठं खाण्यासाठी तयार आहेत. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.